समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. आजच्या वेगवान व संघर्षमय जीवन प्रवाहात साहित्य निर्मिती करताना केवळ भावना नव्हे तर विवेकही तितकाच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल मडके यांनी केले. सदानंद साहित्य मंडळ औदुंबर तालुका पलूस यांच्या वतीने आयोजित 83व्या साहित्य संमेलनातील कवी संमेलनात ते अध्यक्ष भाषणात बोलत होते. डॉक्टर मडके म्हणाले की समाज जीवनात साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कविता हा अत्यंत प्राचीन साहित्य प्रकार असून संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, सोयराबाई यांसारख्या संतांनी मांडलेले जीवन तत्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त आहे. जागतिकीकरण व डिजिटल आभासी युगात माणसामाणसातील संवाद कमी होत असून बेरोजगारी, गुन्हेगारी, अज्ञान, दारिद्र्य व जागतिक अशांतता यांसारख्या समस्यांमुळे समाज अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांनी आपला विवेक जागृत ठेवून संवेदनशीलतेने लेखन करणे आवश्यक आहे. विचारांना कृतीची जोड दिल्यास लेखनाला आणि जीवनालाही नवा अर्थ प्राप्त होतो. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर विचारांचे सकारात्मक संक्रमण घडवून आणूया असे आवाहन त्यांनी केले. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अनिल मडके होते. स्वागत व प्रास्ताविक पुरुषोत्तम जोशी यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष कवडे यांनी केले तर आभार केदार जोशी यांनी मानले. या कवी संमेलनात रमजान मुल्ला, प्राध्यापक प्रदीप पाटील, भीमराव धुळुबुळू, सुभाष कवडे, संदीप नाझरे, लता ऐवळे, गझलकार सुधाकर इनामदार, आनंद हरी, पद्मश्री सुभाषचंद्र भारी, एमबी जमादार, अर्पणा जोशी, भाग्यश्री धर्माधिकारी, बजरंग गावडे, शाहीर पाटील, प्रकाश वायदंडे, रामचंद्र गलांडे, भारती पाटील, सुनीता पाटील, अप्पासाहेब पाटील, शरण्य पिसे, शांभवी गायकवाड, प्रसन्न माळी, सत्येंद्र कामत, आनंदराव जाधव, बाबासो पाटील, ओम गायकवाड, अनंत डेगवेकर, देवराज सूर्यवंशी, डॉक्टर स्वाती पाटील, वसुधा सुर्वे, अशोक पापट, रघुराज मेटकरी, अनिल पाटील, शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, दिलीप कोळी, डॉक्टर कुमार पाटील, संजीव फडके, रुद्र जोशी, रिद्धी जोशी, कैवल्य जोशी, आर्य जोशी, निहिरा कुलकर्णी, आरोही सूर्यवंशी, दिविजा सूर्यवंशी, अखिलेश सूर्यवंशी, युवराज पाटील, अॅडव्होकेट आरबी कोकाटे, जयवंत पाटील, मिलिंद कुलकर्णी, डॉक्टर राजानंद तांबडे, शंकरराव पाटील, डॉक्टर आनंद हाबळे, अलका सूर्यवंशी, अनुसया पाटील, सचिन पिसे, जयदीप पाटील, अप्पासाहेब पाटील, शाहीर माळी, आराध्या माळी, श्रुती माळी, प्रभाकर पाटील आदी प्रतितयश व नवोदित कवींनी आपल्या आशयपूर्ण व प्रभावी कवितांचे सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली. धर्माधिकारी. माझ्या कवितेचं नाव आहे हिरवा पांडुरंग. हिरव्या लाटा हिरवे तरंग, हिरव्या लाटा हिरवे तरंग, हिरव्या पानांचे थरारे अंग. हिरव्या लाटा हिरवे तरंग, हिरव्या पानांचे थरारे अंग. हिरवा टाळ हिरवा मृदंग, जळात वर्षा नाचे अनंग, जळात वर्षा नाचे अनंग. हिरवे 21व्या शतकातला पावभाग आता संपलेला आहे. जागतिकीकरण झालेलं आहे, ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो, संगणकीकरण झालेलं आहे, डिजिटलायझेशन झालेलं आहे, बाजारीकरण झालेलं आहे. आणि यामध्ये प्रत्येक क्षेत्रातले लोक लिहित आहेत आणि लोक लिहित आहेत, कविता करतायत. त्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांचा खंड, त्यांचा देश, त्यांचा वंश, त्यांची जात, त्यांची पोटजात, त्यांचं लिंग, देशीय परदेशीय येणार आहे, अशा सगळ्यांची वर्गवारी झाली आहे. त्यामुळे नव्या कवितेत हे सगळं सुरू आहे. आणि आजूबाजूला जे घडतंय त्याचा परिणाम हा साहित्यिकांवर, कवींवर होतोच. कारण समाज आणि साहित्य आपण वेगळं करू शकत नाही. मला जी खंत वाटते ती म्हणजे साहित्याच्या प्रांतामध्ये किंवा मराठी शिकणाऱ्या व्यक्तींमध्ये सगळ्या मुलांचा समावेश व्हायला पाहिजे. आता इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवायची चढाओढ आहे. इंग्रजी माध्यमात शिकवा, मराठी माध्यमात शिकवा. पालकांचा एक दृष्टिकोन असतो तो म्हणजे मुलाला डॉक्टर बनवायचं किंवा इंजिनियर बनवायचं, IT मध्ये घालायचं. बुद्धिमान विद्यार्थी यांना कुशल कामगार बनवलं जात आहे असं माझं मत आहे. त्याला विचारवंत बनवलं जात नाही, बुद्धिवंत बनवलं जात नाही. त्यांना एका मेकॅनिकल प्रक्रियेमध्ये ढकललं जात आहे. याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असतो. त्यामुळे समाजात जे काही घडतंय ते आपल्या कवितेत उतरणारच. आणि अर्थात या संदर्भात आपल्याला
स्त्रीवादी किंवा दलितवादी साहित्याचं उदाहरण देता येईल. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.